शांत. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. आपण जवळजवळ एक 10 ते 15 वर्षानंतर इथं गणपती महाराजाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. या प्राणप्रतिष्ठासाठी आपले सर्वच नवयुवक आणि विशेष सहकार्य म्हणजे सावताजी काळे यांचं लाभलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या 10-11 ज्या आरत्या आहेत, आपण प्रत्येक आरत्याला आपण चांगले अधिकारी, पोलीस अधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असेल किंवा ज्यांचं नाव चांगलं राजकारणात झळकलेलं आहे, ज्यांचं समाजकार्य चांगलं आहे, असे विविध क्षेत्रातील आपण मान्यवर बोलवलं. त्याच्यामध्ये काही कोणी डॉक्टर आहे, DYSP, PI हे अशा प्रकारचे सर्व मान्यवर येणार आहेत. आणि आपल्याला गणपती ठेवायचं एक निमित्त होतं, फक्त आपल्याला ते निमित्त धरून आपल्याला समाज प्रबोधन करायचं. आजची आरती आदरणीय आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या हस्ते होती, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. पुढच्या 1-2 दिवसात ते येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या जागेवर आज सावताजी काळे हे आपल्याला उपलब्ध झालेले. सावताजी काळेंचा परिचय करून देत असताना मी असं सांगेल की सावताजी काळे एक प्रगल्भ हिंदू विचारसरणीचा आहे, जो तळागाळापर्यंत हिंदू विचार पेरण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे विविध विषयावर त्यांचं काम आहे. ते भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस आहेत व आदरणीय आमदार बबनराव लोणीकर साहेब यांचे खूप अत्यंत जवळीक साधलेली आहे. त्याचप्रमाणे शहरातले जे विविध प्रश्न आहेत त्यांच्यावर सडेतोड बोलणारे आहेत. आमची आता ज्यावेळेस चर्चा चालू होती त्यावेळेस बोलत असताना आमची दोन्हीची चर्चा झाली की हे सगळे जे लहान मुलं आहेत हे निष्पाप आहेत, यांना जात, धर्म, पक्ष, पंथ ह्या सर्व कुठल्याही गोष्टी माहीत नाही. परंतु यांना भारतीय संविधान भेटल्यापासून आज गेल्या 15 ऑगस्टला आपण 79वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला, परंतु खरंच स्वातंत्र्य आपल्या आदिवासीच्या पाड्यापर्यंत आलेलं आहे का? आज इतक्या ज्या सुविधा आहेत फक्त त्या कागदावरच आहेत. आता या जो हॉल आहे, या हॉलची अगोदर अवस्था कशी होती? या हॉलला 28 वर्ष होत आहेत. सगळं जर्जर स्थितीत आलं होतं, परंतु सावताजी काळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने टाटा सोलारे यांनी समन्वय साधून आज याचा चेहरा मोहरा पालट केलेला आहे. तिथंच आपण आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. याच्यात सर्वच माझे जे नवयुवक मित्र आहेत सर्वांनीच तन मन धन आणि सगळ्यांनी वेळ देऊन हे सगळं श्रेय आज त्यांनाच जातंय. तर सावताजी काळे यांना मी अशी विनंती करतो की काही ना काहीतरी एक मार्गदर्शनपर 4 शब्द आमच्या कानात जावं, त्याच्यामुळे आपण चांगलं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. सावताजी काळे. बदल ही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण स्वतः बदल घडवत नाही तोपर्यंत आपण मूळ प्रवाहातही येणार नाही. कारण की मानव अगोदर हा एकपेशीय, ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस माणूस हा एकपेशीय होता, म्हणजे माणूस नव्हता. माणूस अगोदर माकड होता. मग ज्या ज्या आपल्याला गोष्टी नाही पाहिजे त्या माणसाच्या निघत गेल्या, म्हणजे शेपूट असेल, सगळ्या गोष्टी असतील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. सावताजीने आता खूप छान उदाहरण दिलं. त्याच्यामुळे कोणी जर करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. आपल्या समाजामध्ये काय झालेलं माहितीये का? आपण धड आपल्यालाही सुधारायचं नाही किंवा कोणी सुधरत असेल त्याला नावं ठेवायची. अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आपल्यातून कोणता तरी मुलगा एखादा पोलीस ऑफिसर होत असेल किंवा IPS ऑफिसर होत असेल किंवा कुठलाही काही गोष्टी शिकत असेल तर त्याला आपण नेहमी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्याला कधी डिमोटिवेट करायचं नाही. जर तो शिकत असेल, भरतीची प्रॅक्टिस करत असेल तर त्याला आपण कधीच डिमोटिवेट करायचं नाही, की त्याला त्याचं खच्चीकरण कधीच करायचं नाही. उलट सांगायचं, करत आहे तू, चांगला आहे. कारण की 5000 वर्षाची जी गुलामगिरी आहे, आज आपण स्वातंत्र्याचे फळे चाकतो, आज आपण बसतोय. आपल्याला माहिती आहे आज कोणी जर जाती धर्माविषयी जरी बोललं तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर विविध गुन्हे नोंद करू शकतो. परंतु पूर्वी अशी परिस्थिती होती का? म्हणजे स्वातंत्र्याच्या 79 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती का? तर ही अशी काही परिस्थिती नव्हती. 79 वर्षाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5000 वर्षापूर्वीची जी गुलामी आहे, म्हणजे जे छुआछूत, जातीयता जी आहे ती नष्ट केली. त्याच्यानंतर विविध जे आपले महापुरुष आहेत यांनी वेळोवेळी प्रत्येक ज्या समाजाविरुद्ध ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बालविवाह असेल, या सगळ्या गोष्टी थांबत केल्या. त्याच्यामुळे आज कुठेतरी त्यांचा समाज पूर्वरत आणि कुठेतरी मोठ्या स्टेजला आहे. त्याच्यामुळं आज ना उद्या कधी ना कधीतरी आपल्यात बदल करणं ही काळाची गरज आहे. 1862 साली आपल्यावर गुन्हेगारी जमात म्हणून आपल्यावर एक शिक्का मारला होता, म्हणजे जन्मजात गुन्हेगार म्हणून आपल्यावर एक शिक्का मारला होता. का मारला होता याचा कोणी कधी विचार केला असेल का? बरं, ज्यावेळेस भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात
पारधी समाज नव्हता का किंवा आदिवासी समाज नव्हता का, तर निश्चितच होता. परंतु आपला इतिहास लिहिणारा कोणी नव्हता, आपला नोंद घेणारा कोणी नव्हतं. त्याच्यामुळे आपला इतिहास हा लपवला गेला. पारधी समाज किंवा आदिवासी समाज हा जंगलात राहायचा आणि जंगलातल्या ज्या चोर वाटा असायच्या, विविध वाटा असायच्या, त्या वाटा यांना माहीत असायच्या. आणि इंग्रज बंदुका यांचं पारधी समाज काय करता, आपल्या क्रांती सेनानीला ते चोरून आणून देऊन त्याची मदत करायचा. या लोकांनी त्यांच्या नाकीनऊ केले होते. मग यांना आपण व्यसन कशी घालायची, यांना वेठीस कसं आणायचं, यांना गुडघ्यावर कसं बसायचं. तर 1862 साली त्यांनी गुन्हेगारी जमाती कायदा, म्हणजे जन्मजातच गुन्हेगार म्हणून आपल्याला त्यांनी शिक्का मारून टाकला. त्यावेळेस पासून तर आतापर्यंत आपण तेच, कारण की पोलीस असेल किंवा कुणी असेल, आपल्याकडे ज्या ज्या वेळेस असं गणपती असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा लग्नाचे काही आपले प्रोग्राम असतील किंवा आपले काही जे आपण देवी देवताचे नवस वगैरे करतो असे प्रोग्राम असतात, त्यावेळेस पोलिसांना असं वाटतं, म्हणजे त्यांच्या ह्याच्यानुसार, हिस्ट्रीनुसार, की ज्या ज्या वेळेस हा समाज एकत्र होतो त्यावेळेस काहीतरी मोठं कांड करणार आहे. त्याच्यामुळं त्यांचा आपल्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आजही तोच आहे. काही अधिकारी चांगले आहेत, ते यांना याच्यातून बाहेर काढतात, परंतु काही काही आहेत जे मुद्दामून गुन्हेगारीमध्ये ढकलतात. म्हणजे गुन्हा नसताना सुद्धा मुद्दाम त्याला काहीतरी त्याच्यावर गुन्हे नोंद करायचे आणि त्याची लाईफ बर्बाद करायची. आज एक जरी गुन्हा एखाद्यावर नोंद झाला तर जो मुलगा नोकरी लागला त्याला एक बार विचारून बघा की तुझ्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर, तुला नोकरी लागल्यानंतर तुला किती संघर्ष करावा लागतो. आपली मुलं लागलेली आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. त्याच्यामुळे समाजात वागत असताना आपणही समोरचा काय देतो हे घ्यायचं. आपण समाज कार्य करत असताना जर आपल्याने काही होत नसेल तर कमीत कमी आपण गप्प राहायचं, जो करतो त्याला तरी प्रोत्साहन करायचं. परंतु ह्या आपल्या समाजाची वृत्ती आहे, जो करतो त्याला सुद्धा आपण डिमोटिव्ह करतो आणि त्याचे सुद्धा पाय ओढतो. त्याच्यामुळं सावताजी सारखे, आमच्या काकाजी सारखे आणि आपले सर्व तरुण वर्ग हे आपलं सर्वांचंच कार्य आहे की आपला समाज आपण याच्यातून कसा बाहेर काढणार. मराठा समाज सुधारलेला आहे, SC ST इतर सगळे समाज सुधारलेले, मग आपणच इतक्या मागं का, हा जर प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर माझं असं असेल की बाबासाहेबांनी ज्यावेळेस आरक्षणाची कलम लिहिली आणि आरक्षण आपल्याला दिलं, आरक्षण घेऊन आपले ते काही बांधव पोलीस झाले, कोणी IAS IPS झाले, परंतु ते IAS IPS होऊन त्यांनी काय केलं, समाजाला विसरले. मग त्याच्यामुळे काय झालं, माझ्या हिश्श्यातलं तुमच्या हिश्श्यातलं सगळ्यांचं आरक्षण घेऊन, म्हणजे जर जालना जिल्ह्याला SP ऑफिसला जर 2 किंवा 3 जर STच्या जागा जर निघत असतील, ते आपल्या सर्वांच्याच हिश्श्याच्या, तिथं आपले 3 मुलं लागत असतील, तो त्याच्या दबावावर नाही लागला, तो आरक्षणाच्या जीवावर लागला. थोडंफार शिक्षण बी होतं, परंतु ते आपल्या सर्वांच्या, की त्याने लागल्यानंतर कमीत कमी त्याने असा विचार करायला पाहिजे की मी माझ्यासारखे आणखी 2-3 जण तरी पोलीस करायला पाहिजे. परंतु यांनी काय केलं, या शिकेल सवरेल लोकांनी काय केलं, बाबासाहेब सुद्धा म्हणत होते मला शिकेल सवरेल लोकांनी धोका दिला. त्याच्यामुळे ह्या लोकांनी काय केलं, लग्न केलं आणि त्यांचा परिवार बघायला लागले. मी और मेरी बायको, मला बाकी काय को, म्हणजे त्याला समाजाशी काही घेणं देणं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे हे सर्व आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. हे जे आपली आता माझ्यात 1-2 वर्ष किंवा ही पिढी आता सुधारणार नाही, ही पिढी आता मातीत चालल्या जाणार, परंतु हे जे लहान लहान लेकरं आहे, निष्पाप जीव आहेत, यांना आपण सुधारायचं काम आपण करायचं. आजूबाजूला घरात जरी आपल्या वातावरण दूषित असेल, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझं MSW झालं, मास्टर ऑफ सोशल वर्कर, आणि केस स्टडी करत असताना मला काही गोष्टी समोर आल्या. ज्यावेळेस आपण आपल्या लेकरासमोर आई वडील भांडण करतात, शिवीगाळ करतात, त्या गोष्टी त्या लेकराच्या कानावर जातात आणि निश्चित ते लेकरू नंतर त्याच गोष्टी रिॲक्ट करत चालतं असतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, आजूबाजूला भांडण होणं किंवा आजूबाजूचं जे वातावरण दूषित आहे त्या वातावरणाजवळ किंवा त्या जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत त्या लोकांजवळ आपले लेकरं जाऊन देऊ नका आणि सरळ शिक्षणाच्या पर्वत, कारण शिक्षण हेच आपलं परिवर्तन करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलंच होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आज मी एकही शब्द न चुकता इतक्या चांगल्या प्रमाणे आणि तुमच्या समोर कसं बोलतोय, थोडं आपल्याला खाली बसून शिव्या देता येतील, भाषण बोलता येईल, भांडणही करता येईल, परंतु स्टेजवर येऊन 4 शब्द बोलायला पण तितकी हिंमत लागते, तितकी कुवत लागते, तितका अभ्यास लागतो. त्याच्यामुळे माझं तुमच्या सर्वांनाच हे म्हणणं असेल की आपणही आपल्या परिवारात वागत असताना लेकरासमोर आईबाबांनी भांडण करू नये, शिवीगाळ करू नये, जेणेकरून त्यांच्या याच्यावर परिणाम नाही पडायला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाला छोट्याशा आपण सर्वांनी उपस्थित राहिले, त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार. याच्यानंतर पुढचे 9-10 दिवस अशाच प्रकारचे कार्यक्रम विविध होणार आहेत. 1 तारखेला सावताजी काळे यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आपण एक सर्व रोग निदान शिबिर ठेवणार आहोत. जे परतूर मधले मोठमोठे डॉक्टर आहेत, म्हणजे छोटे छोटे, म्हणजे सर्दी, खोकला, ताप,
किंवा आणखीन काही ज्या छोट्या मोठ्या बिमाऱ्या असतील त्याचे आपण शिबिर ठेवणार आहोत। त्याच्यामुळे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पुढचे 9 ते 10 दिवस आपण विविध छोटे मोठे उपक्रम करणार आहोत, जेणेकरून जे आले ते खूपच चांगली गोष्ट, जे नाही आले त्यांचं चांगलं, जे आले त्यांचं चांगलं। इथं आमची जिम्मेदारी आहे की आपण पुढं, आता राहिलं इथं रस्त्याचा विषय सावताजी बोललेच आणि भाऊनी सुद्धा या गोष्टी माझ्याकडून 2 ते 4 महिन्यात इथं रस्ता 100% होणार आहे त्याची खात्री आहे। त्याच्यामुळं आपणही आपला पुढाकार दाखवला पाहिजे, नेमकं आपण त्यांच्यासाठी काय करतो, किती करतो, समाज म्हणून आपण किती पुढे जातो, ह्या सर्व कोण काय करतं, कोण कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। कुठला पक्ष किंवा कोण आपला समाज, माझ्या समाजाला कोण पुढे घेऊन जाईल मी त्याच्या सोबत असणार आहे। त्याच्यामुळं सावताजी काळे, आमचे काकाजी, त्याच्यानंतर चंद्रकांत चव्हाण, तसंच आयोजक संयोजक सर्वच टीम, त्याच्यानंतर आमचे सर्वच महिला भगिनी, बालमित्र यांचे सर्वांचे आभार मानतो व आजचा कार्यक्रम सफल असं जाहीर करतो। जय हिंद।